And immediately we are moving to our next session. Our next session is FPO Startups Success Stories. FPO Startups Success Stories, which highlights inspiring journeys from this field. Moderating this session, Mr. Prasad More, Product Head, CERT ID India Private Limited. The speakers are Mr. Vikrant Deshmukh, Director, Rui Farmer Produce Company Limited, Mr. Jai Singh P. Hulavade, Production Head, Pauna Sanskruti Farmers Producers Company Limited, and Mr. Mithilesh Desai, Managing Director, Jackfruit King Agro Producer Company Limited. Let us welcome them with applause. मी सर्व या मान्यवरांना या सेकंड सेशन साठी मंचावर येण्याची विनंती करत आहे. So now I hand over the stage to moderator of this session, Mr. Prasad More. Welcome, sir. Thank you. Good afternoon, everyone. आमचा सेशनचा टाइम थोडा आम्हाला माहिती आहे. तुमचा लंच पासून तुम्हाला अडवतोय, पण आम्ही ट्राय करू का तुम्हाला थोडं एंगेज ठेवू या सेशनमध्ये. तर पहिले तर मी सगळे आपले FPOचे डायरेक्टर आणि जे क्वालिटी हेड आहेत त्यांना आमंत्रण करतो. या त्यांच्या वेळेमधून ते इकडे आलेत आणि आपल्याला एक इम्पॉर्टंट त्यांच्या सक्सेस स्टोरीज आपल्याला सांगणार आहेत आज. तर FPO म्हणजे काय? आपल्याला IPO खूप इंटरेस्टिंग वाटतं, इन्व्हेस्ट केल्यावर लगेच फायदा येतो. पण FPO काय? FPOची गरज काय? हे खरंच शेतकऱ्याला अजून ताण देण्यासाठी काय आहे का काही इम्पॉर्टंट आहे? तर नक्कीच आपण या सेशनच्या एंडला ह्याच्या निष्कर्षावर पोचू. पण माझ्या मते म्हणजे FPO फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन म्हणजे ॲग्रिकल्चर हा मधला महत्त्वाचा भाग आहे. ॲग्रिकल्चर इंडियामध्ये जवळपास 50 ते 60% पॉप्युलेशन आज पण ॲग्रिकल्चरवर अवलंबून आहे, त्याच्या लाईट फील्ड्सबरोबर. आणि जवळपास आपण 20% आपला भारताचा GDP आहे तो आपल्या ॲग्रिकल्चर सेक्टरमधून येतो. पण तरी पण ॲग्रिकल्चर इज स्टील अनऑर्गनाइज्ड सेक्टर. आणि जर तुम्ही गेले 30 वर्ष बघितलं, 30 वर्षापूर्वी ॲग्रिकल्चरचा GDPमध्ये कॉन्ट्रीब्युशन वॉज नियरली अबाउट 30%, 30% होता. मग ही का कमतरता आली? कुठे आपण कमी पडलो का किंवा काय झालं? तर याच्यात बरीचशी कारणं आहेत का कॉन्ट्रीब्युशन कमी झालं का काय झालं. त्याच्यात एक कारण असं आहे का जे दुसरे सेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये खूप रॅपिड डेव्हलपमेंट झालं आहे, इन्व्हेस्टमेंट झालं आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर जोर दिला गेला. त्याच्यात तुमचे इन्व्हेस्टमेंट्स आहेत हे खूप स्ट्रॉंग झाले. आणि त्याच्यामुळे असं नाही आहे का आपला शेतकरी काय करत नाही आहे. तुम्ही एरिया वाईज बघितलं तर इट इज इम्प्रूव्हिंग. पण ह्याच्यात ह्या बेसिकली दुसरे सेक्टर्स हे ऑर्गनाइज्ड होत गेले आणि दॅट इज द नीड. सो FPO इज द स्टेप टुवर्ड्स ऑर्गनायझिंग ॲग्रिकल्चर सेक्टर. तर जसं प्रत्येक सक्सेसफुल रेसिपीला सिक्रेट इन्ग्रेडियंट्स असतात, तसं FPOच्या रेसिपीचे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स काय आहेत ते आज आपण आपल्या स्पीकर्सकडनं जाणून घेऊया. तर जास्ती वेळ न घेता, कारण का आपलं सेशन आहे FPOच्या सक्सेस स्टोरीज ऐकायच्या, तर आपण त्यांच्याकडनं ऐकू का FPOमध्ये त्यांनी कसं सुरुवात केली, काय चॅलेंजेस आल्या आणि हे कसं सक्सेसफुल मॉडेल होऊ शकते. तर पहिले मी सुरुवात करीन का मिथिलेश देसाई बोलावं का जॅकफ्रूट किंग बोलावं? तर ही इज पॉप्युलरली नोन ॲज जॅकफ्रूट किंग. आज त्यांनी जवळपास 86 डिफरंट व्हरायटीज ऑफ जॅकफ्रूटवर ते काम करतायत. आज आम्ही ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असून आम्ही 86 जॅकफ्रूटची झाडं पण नसतील बघितली, पण डुईंग सो इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग ॲज अ ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट किंवा शेतीतून का 86 जॅकफ्रूटच्या डिफरंट व्हरायटीजवर कसं काम केलं आहे त्यांनी. तर सर तुम्ही
ह्याच्याबद्दल कसं तुम्ही जॅकफ्रूट, कारण का जॅकफ्रूटला उत्पन्न कमर्शियली अवेलेबल व्हायला एक कालावधी लागतो, तर हे सगळे चॅलेंजेस कसे ओव्हरकम केले आणि शेतकऱ्यांना कसं प्रमोट केलं आणि ह्याच्यात तुमचे काय स्टेप्स आहेत हे जरा आम्हाला सांगा. सर्वांना नमस्कार, गुड आफ्टरनून. मी मिथिलेश देसाई, मूळचा मी लांजा रत्नागिरीचा आहे. मी स्वतः एक BTech ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे, राहुरीमधून केलेला आहे. ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड असल्यामुळे मुळात राहुरीमध्ये जे ॲडमिशन घेत होतं बरेचसे जण हे सिव्हिल सर्व्हिसेससाठीच ॲडमिशन्स घेतात. मी देखील त्यासाठी घेतली होती. मी UPSC करत होतो स्वतः. 2016 साली UPSCला इंटरव्ह्यू दिला आणि त्यातनं मी फेल झालो आणि नंतर पूर्णपणे गेले 8 वर्ष हे ॲग्रिकल्चर फील्डमध्ये आहे. फणस ह्या पिकामध्ये जेव्हा आम्ही काम करायला सुरुवात केली साधारण 2013 पासून, तर आजच्या घडीचा सिनारिओ आणि पूर्वीचा सिनारिओ फार वेगळा होता. म्हणजे फणसाची झाडं जर तुम्ही बघाल तर भारतभर जिथं फक्त थंड हवेचे ठिकाण आहे, जसं की दिल्ली आणि वरची राज्य जे आहेत मोजकी शिल्लक, तिथंच फक्त फणस होत नाही, पण पॅन इंडिया वाईड फणस होतो. काही भागामध्ये भाजी म्हणून खाल्ला जातो, काही भागामध्ये पिका म्हणून खाल्ला जातो. आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 क्रॉपिंग पॅटर्न आहेत, तर फणस फक्तच कोकणात होतो असा एक मोठा सिनारिओ होता. तर जेव्हा 2016 सालीपासून जेव्हा आम्ही प्लांटेशन करायला सुरुवात केली, फर्स्ट वी वर डुईंग इट लाईक अ इंडिव्हिज्युअल फार्मर. म्हणजे फणसाची लागवड कुणी करेल हे कधी कोणी इमॅजिनच केलं नव्हतं. फणस हे असं एकमेव क्रॉप आहे, हे ह्याला सुपर फूड म्हणून मानलं जातं. जगातलं सर्वात मोठं फळ, सर्वात ऑर्गॅनिक फळ आणि तेच सर्वात मोठं दुर्लक्षित फळ आहे. 2018 साली जेव्हा केरळ राज्याचं स्टेट फ्रूट जॅकफ्रूट झालं, तेव्हापासून थोडं सगळ्यांचं जॅकफ्रूटकडे कमर्शियल आस्पेक्ट येणं सुरू झालं. आम्ही जेव्हा सुरुवात केली तर ॲज अ फार्मर जेव्हा प्लांटेशन सुरू केलं तेव्हा अगदी वेड्यात काढण्यापासूनच्या गोष्टी झाल्या की अरे हापूस आंब्याचा आपला बेल्ट आहे, काजूचा आपला बेल्ट आहे, तर तिथे फणस कोण लागवड करणार. तरी देखील एक अट्टहास म्हणून किंवा काहीतरी चेंज घडवायचा म्हणून आणि वर्षानुवर्षापासून जो फणस आम्ही बघत आलो आहोत, हा एप्रिल, मे, जून ह्या महिन्यांमध्ये 99% पूर्ण वेस्ट होतो. तरी देखील आम्ही त्याचं कल्टिवेशन केलं. सुरुवातीला एका 34 व्हरायटीजचं जे साऊथ स्टेट्समध्ये ज्या व्हरायटीज आहेत त्या आणून लागवड केल्या आणि गेल्या एक 7 ते 8 वर्षामध्ये ऑलमोस्ट जगभरामध्ये फणसाच्या 128 व्हरायटीज आहेत. त्यातल्या 86 व्हरायटीजचं कलेक्शन केलं. वी वर्क लाईक अ प्रायव्हेट जॅकफ्रूट रिसर्च सेंटर. मग त्याच्यामध्ये तुम्ही जर फणस बघाल तर फक्त आपल्याला कापा आणि बरका 2च प्रकारचे फणस माहिती आहेत, पण मार्केटमध्ये गेलं तर काप्या फणसाला डिमांड आहे. जर आपण बघितलं त्याच्यामध्ये तर ह्या सगळ्या 86 व्हरायटीज ह्या काप्या फणसाच्या आहेत. ह्याच्यामध्ये 2 किलोच्या फणसाच्या वेटपासून 50 kgs पर्यंतच्या वेटच्या जॅकफ्रूट व्हरायटीज आहेत. पण आपण फक्त येलो कलरचा जॅकफ्रूट बघितला असाल, आपल्याकडे रेड कलरचा आहे, ऑरेंज कलरचा आहे, कुंडीमध्ये धरणारा आहे, वर्षातनं 2 वेळा येणार आहे. एक व्हरायटी 1 मीटर जॅकफ्रूट आहे, म्हणजे 1 मीटर उंचीचा फणस होतो, तो उचलायला 2 माणसं लागतात. अशा पद्धतीचं थोडं जॅकफ्रूटमध्ये इनोव्हेटिव्ह काम करायचा प्रयत्न केला आणि नंतर 2020 साली FPO आम्ही त्याच्यामध्ये फॉर्मेशन केली. तर अशा पद्धतीचं एक बेसिक जर्नी केली आणि FPO फॉर्मेशन नंतर मग जॅकफ्रूट रिलेटेड जे ग्रोवर्स फार्मर्स आहेत किंवा ज्यांची ऑलरेडी पूर्वापार फणसाची झाडं आहेत त्या लोकांना आम्ही एकत्र करायला सुरुवात केली. आणि जसं अगोदरचा सेशन झाला, आमचा स्मार्टमध्ये देखील एक प्रोजेक्ट आहे जो वन ऑफ द इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट ऑफ कोकण बेल्ट आहे, जो फणसावरती मेजरली प्रोसेसिंग करेल. फणस हे फक्त तळलेले गरे किंवा फणस पोळी इतक्यापुरती मर्यादित न राहता बरेचसे ग्लोबल देश हे व्हेजिटेरियनकडे वळत आहेत. सो वी आर फोकसिंग ऑन व्हिगन मीट, रेडी टू ईट व्हेजिटेबल, व्हॅक्यूम फ्राईड चिप्स, स्प्रे ड्राईड पावडर्स. तर अशा पद्धतीचं एक जॅकफ्रूटमध्ये दुर्लक्षित फळाला एक इनोव्हेशन देण्याचा एक थोडा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तर आता तुमच्या जे तुम्ही व्हरायटीज सांगितल्या ह्यातल्या व्हरायटीजमध्ये प्रोसेस प्रोडक्ट तुम्ही किती केलेले आहेत का? व्हरायटीजमध्ये बघायला गेलं तर सगळ्याच्या सगळ्या व्हरायटीज ह्या कमर्शियल व्हरायटीज नाहीत, पण ह्यातल्या साधारण आम्ही 22 ते 24 व्हरायटीज आयडेंटिफिकेशन केलेले आहेत दॅट फार्मर्स डू फॉर द कमर्शियल कल्टिवेशन. मग त्याच्यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा असे क्लायमॅटिक झोन तिथल्या टेम्परेचरनुसार अशा पद्धतीनं व्हरायटी आयडेंटिफिकेशन करून मग फार्मर्स त्याची लागवड करतात. त्या भागामध्ये येणाऱ्या ज्या व्हरायटीज आहेत, मग काही पिका फणस जो आहे जो प्रोसेसिंगसाठी वापरला जातो किंवा काही आता जर विदर्भात गेलो तर तिकडे पिका फणस पिकला की फेकून देतात, कारण की तिकडे व्हेजिटेबल पद्धत खायची मोठी पद्धत आहे. आता जॅकफ्रूटचे कबाब, जॅकफ्रूट टिक्का, जॅकफ्रूट बिर्याणी हे जे प्रोडक्ट्स आहेत हे जॅकफ्रूटच्या व्हेजिटेबलपासून बनले जातात. तर त्या क्लायमेट झोननुसार वेगवेगळ्या भागामध्ये
त्यानुसार व्हॅल्यू ॲडिशनचा स्कोप आहे त्याच्यामध्ये. ओके. तर जॅकफ्रूट म्हणजे आपण नेहमी बघतो तर म्हणजे ॲज अ फ्रूट कन्झम्पशन बघतो, बट वेन वी लुक ॲट सच काइंड ऑफ प्रोसेस प्रोडक्ट का ह्याच्यातून असे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट पण होऊ शकतात. आणि मला खात्रीच आहे का जेव्हा व्हॅल्यू ॲडिशन होतं तेव्हा मे बी तुम्हाला किंवा तुमच्या शेतकऱ्यांना ह्याचा मुनाफा पण होत असेल. मी सर थोडंसं एक बेसिक कॅल्क्युलेशन सांगू इच्छितो. वटपौर्णिमेला सर्वात जास्ती फणस मुंबई, पुणे आणि मेट्रो सिटीजमध्ये दिसतो. तेव्हा जेव्हा तो फणस कोकणामधनं येतो तेव्हा व्यापारी लोक ते 5 रुपये 10 रुपये एक अख्खा फणस विकत घेऊन येतात 10 किलोचा. त्याच फणसाला ॲज अ FPO आम्ही काय केलं की 10 रुपीज पर केजीने बायबॅक करायला सुरुवात केली. म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या जागेवरती एका फळाचे 100 ते 150 रुपये मिळायला सुरुवात झाली. आणि जेव्हा प्रोसेसिंग करतो आपण म्हणजे फणसामध्ये एकदम बेसिक उदाहरण सांगतो की त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 10 किलोच्या फणसामध्ये 100 गरे तरी असतात. जसं स्ट्रॉबेरी आणि द्राक्ष पनेट पॅकिंगमध्ये येतात तसं जॅकफ्रूटचं 10 गऱ्याचं पॅकिंग मार्केटमध्ये 120 ते 150 रुपयाला विकलं जातं. आणि जर बघाल तुम्ही तर फणस 10 रुपयाचा फणस कुठे आणि त्यातले 100 गरे जर पॅक केले तर त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करून 1200 रुपये होतात. तेच जर आपण चिप्स फॉर्ममध्ये केले तर त्याचं अजून 2000 रुपये होतात. फणसाची आतली जी बी आहे, आपण बदाम विकत आणून खातो, बदाम भिजत घालतो, सकाळी सोलतो आणि खातो, पण आम्ही जेव्हा न्यूट्रिशनल ॲनालिसिस केलं तर 4.5 बदामांमध्ये जेवढे न्यूट्रिएंट्स आहेत तेवढे एका जॅकफ्रूट सीडमध्ये न्यूट्रिएंट्स आहेत. तर तो एक आउट ऑफ द एंड प्रोडक्ट होऊ शकतो. फणसाचं जे साल आहे हे उत्कृष्ट प्रकारचं कॅटल फीड आहे. ह्याच्यावरती आम्ही एक ट्रायल पण घेतली इथं वाडा पालघर भागातच सर, की दुभत्या गाई म्हशी आहेत त्यांना 250 ग्राम 15 दिवस आम्ही त्यांना खाऊ घातलं तर त्यांच्या 20व्या दिवशी मिल्क फॅटमध्ये 2.7% वाढ झाली. म्हणजे बाहेरचं साल वापरात येतं, बी वापरात येते, कच्चा फणस वापरात येतो, पिका फणस देखील वापरात येतो. तर अशा पद्धतीचं एक युनिव्हर्सल क्रॉप, अनएक्सप्लोर्ड क्रॉप, तर त्याच्यावरती आम्ही बऱ्यापैकी काम करायचा प्रयत्न केला. नाही म्हणजे तेच का फणसाबद्दल म्हणजे सगळे त्या फ्रूटचे सगळे पार्ट हे युजफुल होऊ शकतात. दॅट इज अ व्हेरी गुड टेक्नॉलॉजी. पण सेईंग दॅट म्हणजे आता शेतकरी आपल्या भारतात शेतकरी बघितलं तर स्मॉल अँड मार्जिनल फार्मर जवळपास 65% शेतकरी आहेत. आणि जयसिंग साहेब ज्या क्षेत्रात आहेत ते डच रोजेस करतात आणि डिसेंबर म्हणजे मला वाटतं तुमचं आता सीझन असेल, आता क्रिसमस चालू आहे. तर मला तुम्हाला विचारायचं आहे का जेव्हा म्हणजे आता तुम्ही डच रोजेस बोलतायत तर नक्कीच त्याला ग्रीन हाऊसेस वगैरे इन्व्हेस्टमेंट आणि असं लागत असेल. तर जेव्हा हे स्मॉल मार्जिनल फार्मर्स किंवा तुम्ही ज्या शेतकऱ्यांबरोबर काम करतायत तर हे तुम्ही चॅलेंजेस कसे केले आणि तुमचे पहिले तर विचार हा एक सिस्टम डेव्हलप करायला फॉर दिस रोजेस फ्लोरिकल्चर या क्षेत्रात हा तुम्ही कसं पुढे घेतलं ह्याबद्दल जरा सांगा. सर्वप्रथम धन्यवाद BCCIचे की एक फार्मर प्रोड्युसर कंपनी डच फ्लॉवर्समध्ये काम करणारी, मला वाटतं इंडियातली पहिलीच जी एक अशी फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे की जी डच फ्लॉवर्स एक्सपोर्ट ओरिएंटेड आहे आणि आम्ही एक्सपोर्ट करतो. तसं सरांनी आता जो प्रश्न विचारला त्या अनुषंगाने की तुम्ही हे अनऑर्गनाइज क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये छोट्या छोट्या फार्मर्सला कसं एकत्र केलं आणि त्याचं मॅनेजमेंट कसं करताय. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं ही इंडस्ट्री जी आहे सर ही हायटेक फ्लोरिकल्चर आणि उच्च गुणवत्ता पूर्ण उत्पादन असेल तरच त्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे. 1992मध्ये टाटांनी पहिला प्रोजेक्ट आणला तळेगावला, तर तेव्हापासून ह्या इंडस्ट्रीची सुरुवात झाली आणि मोठे मोठे कॉर्पोरेट ग्रुप्स ह्यामध्ये काम करत होते. बिर्ला, सेंचुरी असेल किंवा स्टार असेल किंवा रुई यांचा SR ॲग्रो असेल, असे मोठे मोठे ग्रुप्स ह्या ठिकाणी काम करत होते. परंतु ह्याच्यामध्ये सुरुवातीची जी टेक्नॉलॉजी होती ती सर्व डच लोकांनी आपल्यावर लादलेली जी टेक्नॉलॉजी आहे आणि त्यांच्या क्लायमॅटिक कंडिशन्सनुसार कल्टिवेशन प्रॅक्टिसेस ते करत होते. परंतु गेल्या एक 32 ते 33 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या इंडियन कंडिशनच्या पद्धतीने आपण जर कल्टिवेशन केलं तर निश्चित त्यामध्ये चांगले उत्पादन आणि गुणवत्ता मिळू शकते आणि फार मोठा स्कोप ह्या इंडस्ट्रीला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये स्थानिक मार्केट इतकं काही डेव्हलप झालेलं नव्हतं, कारण डच फ्लावर्स ही पाश्चात्य लोकांची संस्कृती आहे. कोणाला प्रेझेंट द्यायचं असेल तर फ्लावर्सनी प्रेझेंट द्यायचं. ती पद्धती आपल्याकडं होलिस्टिक म्हणजे आपण झेंडूची फुलं किंवा ह्याच्यामुळं आपल्याला डच फ्लावर्सचं इतकं काही ट्रेंड नव्हता. पण त्या काळानंतर आता हळूहळू एक 30-35 वर्षानंतर
जे स्थानिक मार्केट आहे इतकं मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालं आहे की आपण रोजच्या गरजा पुरवू शकत नाही, एवढं मोठं मार्केट आहे. आजही जर बघितलं तर डिसेंबर, आता आमचा हा डिसेंबरचा जो सीझन आहे ह्यामध्ये एका फुलाला 15 रुपयापासून तर 20 रुपयापर्यंत एक फुल जातं आमचं. आम्ही टोटल आमची 50 एकर गुलाबाची शेती आहे. इंटिग्रेटेड फार्मिंग करतो आम्ही. आमचे जे प्रेसिडेंट आहेत, आमचे चेअरमन मुकुंद ठाकर, अतिशय एक असा सामान्य कुटुंबातला जो तरुण आहे, ह्या तरुणाने त्याच्या नातेवाईकांना एकत्र केलं. सुरुवातीला ज्या व्यक्तीनं 10 गुंठे क्षेत्र सुरुवात पॉलीहाऊसचं केलं त्यावेळेस त्याचा वर्षाचा टर्नओव्हर होता 9 ते 10 लाख रुपये. आता 50 एकरचं आमचा टोटल क्षेत्र झालं आहे आणि आमचा टर्नओव्हर 30 ते 35 करोडपर्यंत गेला आहे. म्हणजे ही मोठी डेव्हलपमेंट करत असताना आपल्याला एक मायक्रो स्टडी ह्यासाठी फार आवश्यक आहे. एकतर तुम्हाला ग्रोईंगचं नॉलेज प्रॉपर घेणं आवश्यक आहे. क्लायमॅटिक कंडिशन्सनुसार तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस कसे करायचे ह्या इनोव्हेटिव्ह आणि टाईमली ऑन द स्पॉट तुम्ही डिसिजन मेकर पाहिजेत. दुसरं महत्त्वाची गोष्ट की आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस मार्केटिंग हा सगळ्यात मोठा जो पार्ट आहे त्यामध्ये आपण ब्रोकर्सच्या थ्रू मार्केटिंग करायच्या ऐवजी आपण जर इंडिव्हिज्युअल मार्केटिंग केलं तरच आपला फायदा होतो. सुरुवातीला ज्यावेळेस क्षेत्र कमी होतं त्यावेळेस हा आम्हाला कोणाच्या तरी थ्रू मार्केटमध्ये माल पाठवणे आणि त्याचे तो सांगेल तो रेट त्यावर आम्हाला डिपेंड्स राहावं लागायचं. तर मुकुंद साहेबांनी असं सुरुवातीला काही दिवसामध्ये केलं, परंतु नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की खरी जी मलाई आहे शेतकऱ्याला मिळायच्या ऐवजी ती मलाई हा ब्रोकर्सच जास्त प्रमाणात मोठा होतो आहे आणि हे आपण जे काम करतो हे फक्त स्ट्रगल करण्यासारखंच आहे. मग त्यांनी आजूबाजूच्या त्यांच्या नातेवाईकांना ह्या गोष्टीबद्दल थोडंसं मोटिवेट केलं, त्यांना ह्या प्रवाहामध्ये आणलं आणि हळूहळू कोणाचं 2 एकर झालं, कोणाचं 1 एकर झालं. बँकेला जाऊन बँकेमध्ये सहकार्य करून त्या लोकांना त्याच्यामध्ये त्या प्रवाहात आणलं आणि 2012ला त्यांनी पवना फूल उत्पादक संघ स्थापन केला. ज्या माणसाचं एक 10 गुंठे पॉलीहाऊस होतं तर 2012मध्ये त्यांचं एकूण 15 एकर टोटल क्षेत्र झालं. सगळ्यांचा जेवढं बी प्रोडक्शन असेल त्या प्रोडक्शनसाठी एक सेंट्रलाइज टेक्निकल हेड, टेक्निकल प्रोडक्शन मॅनेजर ठेवला आणि एक जण मार्केटिंग बघतोय, एक जण परचेस बघतोय, एक जण मॅनेजमेंट बघतोय, एक जण वर्कर्सचं मॅनेजमेंट बघतोय, फायनान्शियल मॅनेजमेंट बघतोय. असं करून मग त्या कंपनीची आम्ही स्थापना केली. म्हणजे आता तुम्ही नुसतं ग्रीन हाऊस नाही पण एक ग्रीन हाऊस कंपनी पूर्ण ऑर्गनाइज्ड आणि स्ट्रक्चर केली आहेत. तर मला तुम्हाला विचारायचं होतं का हे जे तुम्ही इनिशियली सेटअप केलं ह्याच्यात तुम्हाला कुठचे सपोर्ट मिळाले आणि तुम्ही मार्केट ॲक्सेससाठी काय काय केलं याच्यासाठी? ॲक्च्युली सपोर्ट म्हणजे इंडिव्हिज्युअल फार्मर्स त्यांनी नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड यांच्याकडे फाईल्स देऊन काही लोकांना सबसिड्या पण मिळाल्या त्याच्यामध्ये, पण काही लोकांच्या सबसिड्या काही कारणामुळे नाही भेटल्या. कारण त्या टायमाला नॉर्म्स चेंज झाला होता की महाराष्ट्रासाठी मला वाटतं सबसिडीज बंद झाल्या होत्या. तर आमच्या अशा बऱ्याचशा जवळजवळ 15-16 एकर्सच्या सबसिडीज अजून अटकून आहेत. प्रयत्न करतोय पण अजून काही नाही भेटल्या. पण त्यामध्ये आम्हाला आता सध्या आम्ही ज्या स्टेजला आहोत तर आम्हाला सपोर्ट हा पाहिजे की इन्फ्रास्ट्रक्चरल म्हणजे आम्हाला प्रॉपर पोस्ट हार्वेस्टचं जे सेक्शन आहे त्यासाठी आम्हाला एवढ्या मोठ्या लेवलला काम करतो आहे. आमचं रोजचं 1 लाख फुलं रोज आम्ही उत्पादन करतो आहे आणि 1 लाख फुलांचं भारतातली अशी एकही मेट्रोपॉलिटन सिटी नाही की त्या ठिकाणी आमचे फ्लावर्स नाही. आणि बाहेर देशामध्ये न्यूझीलंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, फिलिपाईन्स असेल, अशा परत UK असेल, अशा अनेक ठिकाणी आम्ही एक्सपोर्ट्स करतो आहे. तर आम्हाला जे आता प्रत्येक इंडिव्हिज्युअल फार्मर्सकडे कोल्ड स्टोरेज आहेत आणि त्या कोल्ड स्टोरेजमध्ये जी पोस्ट हार्वेस्टची प्रोसेस आहे त्या पद्धतीने ते काम करत आहेत. परंतु ज्यावेळेस आमचं सेंट्रलाइज जे पोस्ट हार्वेस्ट सेक्शन आहे त्या ठिकाणी अजूनही जागा कमी पडते. तर आम्ही मॅग्नेटमध्ये पण प्रोजेक्ट टाकलेला आहे, आमचं चाललं आहे त्यांच्याबरोबर. मला वाटतं येत्या पुढील काळामध्ये आम्हाला मॅग्नेट नक्कीच आम्हाला मदत करेल. तर अशा पद्धतीनं जर आपण काम केलं तर मला वाटतं ही काळाची गरज आहे. जसं नरेंद्र मोदी साहेबांनी 2014 नंतर एम्फेसिस केलं की तुम्ही FPO FPC असेल तर त्यांना सगळ्या प्रकारची हेल्प मिळेल आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. पण ती जी FPOची जी संकल्पना आहे ती आम्ही 2012पासूनच आमचे ऑलरेडी सुरू होती आणि आता ह्या स्टेजला आलो आम्ही की
आता 52 एकर आहे तर आमचं 500 एकर कसं होईल? आमचे 413 सभासद आहेत आणि एक 25 लोकांचे पॉली हाऊसेस ऑलरेडी आहेत. तर आता अजून 413 पैकी 100 लोक जरी आले तरी आम्ही 500च्या पुढं एकर्समध्ये आमचं एक व्हिजन आहे पुढं, की अतिशय चांगल्या पद्धतीनं योग्य नियोजन केलं तर 100% हे सक्सेस आहे. बरोबर. तर जसं आपण FPO इज बेसिकली फार्मर सेंट्रिक का शेतकऱ्यांसाठी असतं, तर तसंच विक्रम साहेब इकडे त्यांचं जे मॉडेल आहे हे पूर्ण फार्मर सेंट्रिक आहे का फार्मर्सला कसा बेनिफिट होऊ शकतो. तर सर तुमचे जे मॉडेल आहे का विथ फार्मर सेंट्रिक एक्सपोजर ॲट डिफरंट लेवल्स राईट फ्रॉम फार्म फ्रेश प्रोड्यूस टू प्रोसेस फूड प्रोडक्टपर्यंत, तर ह्या संदर्भात तुमची आयडिया कशी आली आणि ह्याच्यातून तुमच्या शेतकऱ्यांना कसा फायदा होतो? नमस्ते. ॲक्च्युली आमचा कोरेगाव तालुका सातारा जिल्हा आहे. कोरेगाव तालुका तुम्हाला माहितीच आहे की दुष्काळी भाग आहे. तर 2016 साली आम्ही काही एक ग्रुप स्थापन केला होता गावामध्ये की सगळ्यांनी म्हणून एकत्र येऊन काही गावाच्या सोशल ॲक्टिव्हिटीज कराव्या. आणि त्यानंतर नेमकं आमिर खानांनी ते पाणी फाउंडेशन चालू केलं. आम्ही त्यात पार्टिसिपेट केलो आणि लोकांनी खरोखर खूप मोठं श्रमदान केलं आणि फंड्स पण गोळा केले. श्रमदान केलं आणि फंड्स गोळा करून पूर्णपणे वॉटर कन्झर्वेशन आणि सॉईल कन्झर्वेशन ॲक्टिव्हिटी केल्या 2-3 वर्ष आणि आमचं पहिलं पारितोषिक भेटलं गावाला. आणि जे पूर्वी गाव अतिशय दुष्काळी होतं तिचे वॉटर टेबल एकदम हाय झाली आणि सगळं पूर्ण व्यवस्थित झालं असताना पुढं काय करावं या दृष्टीनं मग आम्ही विचार करत होतो. मग त्यावेळेस एक मनात आलं की ही जी ॲक्टिव्हिटी झाली आहे यातनं पुढं आपण ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने काहीतरी केलं पाहिजे, कारण सर्व शेतकरी लोक पूर्ण विलेजर्स एकत्र आले होते आणि ह्यांना एका ठिकाणी नेण्यासाठी मग आम्ही शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. पण आमचं गाव दुष्काळी असल्यामुळं बरेच जण म्हणायचे की बाबा सह्याद्री आहे तिकडं त्यांना ग्रेप्स वगैरे आहे, तसं तुमच्या भागात काय आहे? तर आम्ही असा विचार केला की आपल्या भागात जे पिकतं त्याच्यावरच काम केलं पाहिजे. तर आमच्या भागामध्ये दगडी ज्वारी म्हणून एक इंडिजिनस व्हरायटी आहे, तर त्याच्यावर आम्ही काम चालू केलं. दगडी ज्वारी आणि राजमा म्हणून आपल्याला माहिती आहे, जो राजमा घेवडा म्हणतात त्याला, जो आपण कोरेगाव तालुक्यातनं आपण दिल्ली साईडला बरेच लोक पाठवतात, ते 2 आम्ही पीक सिलेक्ट केले आणि FPO स्थापन केली. FPO स्थापन करताना खरोखर जी सोशल सक्सेस जो म्हणतो तर तो सोशल सक्सेस आमच्याकडे जास्त आहे. कमर्शियल पण आहे पण सोशल असा आहे की बाकीचे FPO स्थापन करताना लोक 100 रुपये किंवा 10 रुपयाचं शेअर काढतात, पण आम्ही काय म्हटलो की आपल्याला खरोखर कॉन्ट्रीब्युशन पाहिजे शेतकऱ्यांकडनं. तर आम्ही 1000 रुपयाचा शेअर ठेवला. तर असा आनंद होतो की 500 लोक जमा झाले आणि काहींनी 1000 रुपयाचे शेअर घेतले, काहींनी 10, काहींनी 20, काहींनी 1-1 लाख रुपये दिले. असं करून जवळपास 25 लाख रुपये आमचे जमा झाले आणि आम्ही त्यातनं 2 इनपुट सेंटर चालू केले सुरुवातीला. इनपुट सेंटर पण असं नाही की बाबा तुम्ही पेस्टिसाईड विका, जे केमिकल पेस्टिसाईड. आम्ही थोडंसं ऑफबीटला जाऊन असा विचार केला की जे शेतकऱ्यांच्या फायद्याचं होईल असं काय करावं. तर आम्ही काही असे प्रॉडक्ट निवडले, जसे VSIचं एक 2-3 प्रॉडक्ट्स आहेत. ह्युमिक ॲसिड आहे ते 200 रुपयालाच भेटतं. बाकीच्या कंपन्यांचं जास्त किंमत आहे आणि त्यात क्वालिटीचं काय माहीत नाही. किंवा सागरिका म्हणून आहे इफकोचं, असे काही जे चांगले प्रॉडक्ट्स आहेत ते आम्ही ठेवले. आज मला आनंद होतो की आमच्या गावामध्ये 10-10, 15-15 किलोमीटरवरनं शेतकरी येतात आणि आमच्या आउटलेटमधनं 200 रुपयाचं ते घेऊन त्यांचा आनंद जो चेहऱ्यावर दिसतो हेच आमचं एक सक्सेस आहे की त्यांना वाटतं की बाबा आम्हाला एक चांगलं प्रॉडक्ट भेटलं आणि ते घेऊन शेतात जातात आणि हे करतात. त्यानंतर आम्ही कोविडमध्ये आम्हाला बरंचसं ॲक्टिव्हिटी करायला भेटली. MCDC नावाची ऑर्गनायझेशन, मगाशी ते साहेब होते कोणतरी MCDCचे, त्यांच्यासोबत खूप काम केलं आम्ही. कोविडमध्ये आम्ही व्हेजिटेबल सप्लाय केला. नंतर फलटणची कंपनी आहे त्यांच्यासोबत आम्ही ग्रुप फार्मिंग करून भेंडीचा एक्सपोर्ट केला. आणि आता आम्ही स्मार्टमध्ये पण पार्टिसिपेट केलं. सर आहेत समोर. स्मार्टमध्ये पण आम्हाला चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहावं यासाठी पण आम्ही प्रयत्न केला. बाकीचे लोक काय करतात की एखाद्या डायरेक्टरची शेती घेतात आणि त्याच्यावरती इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतात. आम्ही थोडंसं वेगळं जाऊन आमचे जे फंड्स आमच्याकडे होते त्यात आम्ही स्वतःच्या FPOच्या नावावर शेती खरेदी केली, म्हणजे जागा खरेदी केली आणि त्याच्यावर ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं जे कम्प्लीट सिव्हिलमध्ये आहे, की जे आज आमचं व्हिजन आहे की ते 200 वर्ष आपली FPO व्यवस्थित चालली पाहिजे. अशा विजनने आम्ही आता चाललेलो आहोत. आणि राईट फ्रॉम इनपुट फ्रॉम सेग्रिगेशन, नंतर कलर सॉर्टेक्स मशीन घेतलेलं आहे, नंतर व्हॅल्यू ॲडिशन करत आहोत. आमचं काही एक प्रॉडक्ट आहे मल्टीग्रेन आटा जसं तुम्ही म्हणतात, ते आमचं आता
पुण्यामध्ये ताज हॉटेलला आपलं मल्टीग्रेन आटा जातं. म्हणजे एक दुष्काळी भागातलं एक प्रोड्यूस आहे आणि आम्ही त्याला छोटंसं व्हॅल्यू ॲडिशन करून आम्ही पुण्यामध्ये ताज हॉटेलपर्यंत आम्ही पोचू शकलो. पुन्हा काही ज्वारी आहे, ते ज्वारीमध्ये आम्ही पण दगडी ज्वारीमध्ये चांगलं काम करतो. 1 किलोचं पॅकिंग केलं आहे, 5 किलोचं पॅकिंग केलं आहे. राजमामध्ये पण आम्ही डायरेक्ट राजमा मार्केट यार्डला देतो. अशा पद्धतीनं आमचं व्हॅल्यू ॲडिशन पण चालू आहे, इनपुट सप्लायमध्ये पण चालू आहे. आणि आम्ही महिला बचत गटांना पण आमच्यात सामावून घेतलेले. ते काही अशा बॅग तुम्ही बघताय, अशा ते बॅगसाठी ते बॅगचं शिवतात. पुन्हा त्यांना आम्ही मेंबर बनवून घेतलेले आहे. असे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी सोशल प्लस कमर्शियल ॲक्टिव्हिटी आम्ही आमच्या FPOद्वारे इथं करत आहोत. आणि आमचं विजन असं आहे की हे बरेच वर्ष चाललं पाहिजे. म्हणजे फाउंडेशन एक स्ट्रॉंग करून ठेवलेलं आहे. आणि मला माहिती आहे की हे FPO आमची 200 वर्ष तरी कमीत कमी चालेल. चांगलं आहे. आणि आपण ह्या सगळ्यांच्या ज्या इनिशियल बॅकग्राऊंडवरतून आपण हे शिकतो का, जर FPO ह्याचे ॲडव्हान्टेज म्हणजे काय का, तुम्ही तुमच्या विदिन ग्रुप आणि विदिन फार्मर्स एम्पॉवरमेंट होते, एकमेकांबरोबर बोललं जातं. तुमच्याकडे जर 500 फार्मर्स असतील, प्रत्येक फार्मर ॲक्च्युली इज अ सायंटिस्ट, एव्हरी फार्मर इज अ सायंटिस्ट. तर आणि प्रत्येकाची विचारशैली आणि एक पद्धती वेगळी असते. मग आपण जेव्हा एकत्र येऊन हे सगळं शेअर करतो तेव्हा डेफिनेटली ॲज अ ऑर्गनायझेशन आपण ग्रो होतो. प्लस FPOचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे मार्केट ॲक्सेस. जो ॲज अ इंडिव्हिज्युअल फार्मर बिंग आपण सांगितलं 65% स्मॉल मार्जिनल फार्मर आहे, तर तो लिमिटेड होऊन जातो. पण वेन यू गो ॲज अ ऑर्गनायझेशन तुमचा मार्केट ॲक्सेस वाढतो. दुसरं म्हणजे जसं तुम्ही म्हणालात का एक शेतकरी किती प्रोड्यूस काढेल. जेव्हा कॉर्पोरेट कंपनी मागते ती तर किलोंमध्ये नाही मागत, ती टनांमध्ये मागते. मग ती जाते कुठे तर मंडीतच किंवा, आणि मग तुमची जी बार्गेनिंग पॉवर आहे ही शिफ्ट होते. तर FPO मला असं वाटतं पर्सनली का FPO इज गिविंग यू बॅक दॅट बार्गेनिंग पॉवर. तर ह्या संदर्भात म्हणजे असे बरेचसे सस्टेनेबल प्रोग्रॅम्स आहेत जे चालतात. भारतात जवळपास 350हून जास्ती सर्टिफिकेशन प्रोग्रॅम्स आहेत. आम्ही पण काही सर्टिफाय करतो. तर ह्याच्यात एक युनिक प्रोग्रॅम आहे जो तुम्हाला फायनान्शियली म्हणजे गेन करतो फार्मर्सना. आणि इवन ग्लोबल वॉर्मिंगचा विषय आहे, ग्लोबल ग्रीन हाऊस गॅस इमिशन्सचा विषय. तर ह्याच्यामध्ये कार्बन फूटप्रिंट हा एक कार्बन क्रेडिट्स हा प्रोग्रॅम हा एक नवीन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कार्बन क्रेडिट परचेस करू शकता. तर मिथिलेश सर, तुम्ही ह्या भागात काम केलं आहे, ह्या प्रोग्रॅमवर काम केलं आहे, जो व्हेरी युनिक आहे. म्हणजे ह्या सगळ्या मोस्टली कमर्शियल कंपनीज करतात, पण तुम्ही FPO होऊन हा स्टेप घेतला आहे. तर याबद्दल तुमचा हा इनिशिएटिव्ह कसा झाला आणि तुम्हाला त्याचा फायदा खरंच झाला की नाही ह्याच्याबद्दल जरा सांग. नक्कीच सांगतो सर. बऱ्याचशा कार्बन क्रेडिट्समध्ये काम करणाऱ्या जसं प्रायव्हेट कंपनीज आहेत, सांगायला आनंद होतो की वी आर द फर्स्ट FPO ऑफ होल इंडिया हू हॅज डन द पायलट प्रोजेक्ट ऑफ कार्बन क्रेडिट्स. जो प्रोजेक्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासोबत सुरू होता आणि त्याच्यामध्ये इंडसइंड बँक ही पार्टनरिंग बँक होती. ही विचार कसा आला ते देखील मी सांगतो की जर आपण ॲनालिसिस केलं तर आम्ही जसं जॅकफ्रूट ही आमची FPO आहे, जॅकफ्रूटमध्ये काम करतो. तर फणसासारखं झाड हे असं आहे की त्याला सर्वात जास्त कार्बन क्रेडिटची व्हॅल्यू आहे. जसं बांबूला सर्वात जास्त कार्बन क्रेडिटची व्हॅल्यू आहे. फणस हे 0 मेंटेनन्स ट्री आहे. का तर त्याला खतं फवारण्याची गरज लागत नाही, त्याला पेस्टचा अटॅक होत नाही. ह्याचं कारण असं आहे की फणसासारखं झाड हे कधीही बघितलं तर सदाहरित वर्षाचे 12ही महिने हिरवं असतं. त्याचं कारण असं आहे की त्या हवेतला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं आणि त्याच्या मुळावाटे जमिनीमध्ये सोडतं. त्यामुळे त्याचं जमिनीतलं कर्बाचं प्रमाण मेंटेन राहिल्यामुळे त्याला कोणत्याही फर्टिलायझर्सची गरज लागत नाही. आणि म्हणून हे झाड मिनिमम 100 ते 300 वर्ष त्याचं आयुष्य आहे. तर त्या ह्याच्यावरती आम्ही काम करता वेळेला सर्क्युलरेटरी इनोव्हेशन हब म्हणून एक लंडन बेस्ड कंपनी आहे, त्याच्यासोबत आपले FPOचा टायअप आहे. तर त्याच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट आला होता, पायलट प्रोजेक्ट, की शेतकऱ्यांना ॲक्च्युअलमध्ये म्हणजे जर आपण बघितलं की कार्बन क्रेडिट्स ॲक्च्युअली काही लोकांना मिळते देखील. म्हणजे भारतामध्ये ज्या शेतकऱ्याला पहिल्यांदा मिळालं राईस कल्टिवेशनमध्ये पाणीपत हरियाणामध्ये, तिथं देखील मी त्यांना भेटून आलो, ती गोष्ट समजून घेतली. तर तेव्हा आम्हाला असं समजलं की ॲक्च्युअलमध्ये शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही आहे किंवा काही कार्बन क्रेडिट्स विकले गेले, शेतकऱ्यांच्या नावावर विकले गेले, खूप साऱ्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक आल्या. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया टूक द इनिशिएटिव्ह फॉर इट. आणि त्याच्यामध्ये आम्ही असं केलं की आमच्या FPOचे जे मेंबर्स आहेत, समजा 1000 मेंबर्स आहेत,
तर ॲज अ पायलट बेसिस 1000 मेंबर्सच्या अकाउंट्सवरती हजार रुपये ॲज अ RBI इनिशिएटिव्ह किंवा इंडसइंड इनिशिएटिव्ह आम्ही त्याच्यावरती दिले. त्याचा फायदा असा की शेतकऱ्यांना समजणं गरजेचं होतं मुळात की आपण जर गुड ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस केले, आपण जर जॅकफ्रूटसारखं बांबूसारखं जर क्रॉपचं कल्टिवेशन केलं तर आपल्याला एक्स्ट्रा सोर्स ऑफ इन्कम होतो जो एखाद्या शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहासाठी असेल किंवा त्याच्या फार्म प्रोड्यूसला जे खर्च येणार आहे त्यासाठी जर थोडा हेल्प होत असेल तर ते समजून घेण्यासाठी हे मेट्रो सिटीजमध्ये कार्बन क्रेडिट्सचा फायदा माहिती आहे, पण रुरलमध्ये अजून तो कोणालाच काही माहिती नाही. तर तो इनिशिएटिव्ह खुद्द RBIची AGMनी लांजासारख्या झापड्यासारख्या छोट्या ग्रामीण भागामध्ये व्हिजिट केली, स्वतः शेतकऱ्यांना ते भेटले, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतले. इमरटेक इनोव्हेशन्स म्हणून नवी मुंबईची एक कंपनी आहे, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये काम करतात. तर त्यांनी इंडसइंडसोबत काम केलं आणि त्याच्यामध्ये त्याला MCC कोड्स डेव्हलप केले होते, म्हणजे जे गुगल पे फोनपे सारखं ॲप डेव्हलप केलं होतं इंडसइंडने, आणि ते जे हजार रुपये ॲज अ पायलट फार्मर्सना गेलेत तर त्या MCC कोड्स आणि ब्लॉकचेनमुळे ते पैसे कुठंही चुकीच्या मार्गाला जाणार नाहीत ह्याची देखील काळजी घेण्यात आली होती. म्हणजे ते एखाद्या शेतकऱ्याला पैसे गेले तर तो ते पैसे लिकर शॉपवर खर्च करू शकत नाही, कपडे विकत घ्यायला करू शकत नाही, किंवा हॉटलिंगला गेला तर खर्च करू शकत नाही. तो ते पैसे कुठं खर्च करू शकतो तर किराणा विकत घ्यायला, ग्रॉसरी विकत घ्यायला, मेडिसिन्स विकत घ्यायला, त्याच्या शेतामधल्या अवजारांना पेट्रोल डिझेल विकत घ्यायला, ह्यासाठी पैसे. आणि अशा पद्धतीचा एक इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट आम्ही केला. का तर FPOजना समजणं गरजेचं आहे. ॲज अ इंडिव्हिज्युअल शेतकरी आता जे प्रोजेक्ट रजिस्टर होतात कार्बन क्रेडिट्सचे हे थाउजंड्स ऑफ हेक्टर्समध्ये रजिस्टर होतात. त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल फार्मर पोचू शकत नाही, पण त्या ठिकाणी ॲज अ FPO मोठा त्यांचा पॅन मोठा असतो, म्हणजे काजूची लागवड, आंब्याची लागवड, फणसाची लागवड, शुगर केनची लागवड किंवा एनी पल्सेसची लागवड ही 1000 एकरांमध्ये असते. तर त्या ठिकाणी FPOजना त्याचा फायदा होऊ शकतो आणि हा त्याच्यामागचा आमचा मोटिव्ह होता. तो प्रोजेक्ट बऱ्यापैकी कंप्लीट झाला आणि आता ज्या गेल्या 5 वर्षामध्ये FPOच्या माध्यमातून पॅन महाराष्ट्र लागवड झाली त्या लोकांना आम्ही एकत्र करत आहोत, जेणेकरून साधारण त्यांना कार्बन क्रेडिटचा फायदा मिळवून देता येतो का. जॅकफ्रूट सारख्या क्रॉपला आम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ढोबळ पद्धतीने एकरी साधारण 6,500 ते 6,800 रुपये पर एकर पुढचे येणारे 20 वर्ष त्याचा फायदा होऊ शकतो. मग ते क्रेडिट्स व्हॅल्यू व्हेरी होते. आता शुगर केन सारख्या क्रॉपची व्हॅल्यू कमी आहे, जॅकफ्रूटची जास्ती आहे, बांबूची जास्ती आहे. अशा व्हरायटीज पेरिटीमध्ये आम्ही ॲज अ FPO देखील काम करत आहोत. आणि हे जे काम होतं हे ग्लोबल न्यूजने सगळीकडे कव्हर केलं होतं, कारण की FPOसाठी होणारी देशातली ही पहिली गोष्ट होती. तर तशा पद्धतीने एक थोडं सस्टेनेबिलिटी साईडमध्ये देखील आम्ही थोडं काम करायचा प्रयत्न केलेला आहे. नाही, खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे आणि तुम्ही ह्या स्तरावर हे काम केलं, कारण का आजच्या जगात वेन देर इज सो मच पोल्युशन, ग्लोबल वॉर्मिंग होत आहेत, पण आपण उद्या उठून सांगू नाही शकत का फॅक्टरी बंद करा, स्टीलच्या प्लांट बंद करा, कारण का ती पण आपल्याला डेव्हलपमेंटची गरज आहे. तर ह्या लोकांना तुम्हाला इनडायरेक्ट सपोर्ट इज कार्बन क्रेडिट प्रोग्राम, म्हणजे ते हे क्रेडिट तुम्हाला प्रोत्साहन म्हणून ते क्रेडिट घेतात. आणि आपण जे ॲग्रिकल्चर आहे, जे हे सस्टेनेबल प्रॅक्टिसेस करतात, जसं तुम्ही प्रॅक्टिसेस केलेत का केमिकलपासून तुम्ही सस्टेनेबल प्रॅक्टिसवर केले, तर ह्याच्याप्रमाणे नॅचरली कार्बन क्रेडिटचं स्टोरेज होते. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या खूप हेल्पफुल होतील FPOसाठी. तर असंच सस्टेनेबल अप्रोच मला वाटते जयसिंग तुमच्या रोज प्लांटेशनमध्ये का तुम्हाला रिसोर्सेस तुम्ही जे इनपुट्स यूज करतात का ते सस्टेनेबल वेनी तुम्ही कसे मॉनिटर केलेत आणि तुमच्या क्रॉपसाठी म्हणजे वेस्टेज हा तुम्ही कसं लिमिटेड करतात आणि त्याच्यातून तुम्हाला कसा फायदा होतो ह्याचं आम्हाला थोडं. फार चांगला प्रश्न आहे, कारण सर सस्टेनेबल असल्याशिवाय आपण पुढं जाऊच शकणार नाही. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, आमचं जे क्रॉप आहे हे फार सेन्सिटिव्ह क्रॉप आहे. आमच्याकडं वेगवेगळ्या अप्रोचेस बायोलॉजिकली, केमिकली, फिजिकली आणि कल्टिवेशननी आपल्याला त्या क्रॉपला प्रोडक्शन काढताना आपल्याला भरपूर मेहनत करावी लागते. आता आणि ह्यामध्ये जर तुमची गुणवत्ता प्रॉपर राहावी, कन्सिस्टन्सी टिकून राहावी प्रोडक्शनची, त्यासाठी ॲटोमायझेशनची फार आवश्यकता आहे. आम्ही ड्रीप लाईनला ॲटोमायझेशन करू शकलो, कारण ज्यावेळेस तुम्ही ग्रुपमध्ये फार्मिंग करता, आमच्या 6 प्रोजेक्टला ऑलरेडी आम्ही ॲटोमायझेशन इरिगेशनचं केलेलं आहे, की जेणेकरून आमची जी फर्टिलायझरची प्रोडक्शन कॉस्ट आहे, जर रॅन्डम फर्टिलायझर जर तुम्ही दिलं तर त्याच्यापेक्षा जर ॲटोमायझेशन केलं तर तुम्ही फक्त 30% मध्येच जी रिक्वायर्ड प्लॅन्ट्सची गरज आहे
ते आपण 30% कॉस्टमध्येच आपण करू शकतो ऑटोमायझेशन्स असेल तर. आणि बायोलॉजिकली आमच्याकडं बऱ्याच साऱ्या कंपन्या आमच्याकडं अप्रोच करतात, आमच्याबरोबर येतात, आमच्या गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसचे सेशन्स घेतात, आमच्या कामगारांना ट्रेनिंग देतात, आमच्या स्टाफला ट्रेनिंग देतात, की जेणेकरून त्याचा फायदा, कारण ज्यावेळेस तुमची बार्गेनिंग पॉवर वाढलेली असते, तुमचं बल्कमध्ये परचेस असतं, त्यावेळेस त्यांना बी एक आपल्यासाठी वेळ देता येतो. आणि आपण मोठ्या प्रमाणावर उदाहरणार्थ बायर क्रॉप सायन्स आमच्याबरोबर MOU केलेलं आहे, यारा फर्टिलायझर्सने आमच्याबरोबर लाँग टर्म MOU केलेलं आहे. तर जे प्रोडक्शन कॉस्ट आहे त्यामध्ये आम्ही बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये रिडक्शन करू शकलो. आणि सस्टेनेबिलिटीमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट की आमचा जो फोकस आहे तो इंटरनॅशनल मार्केटवर आहे. आणि जग फार मोठं इंटरनॅशनल मार्केट आहे. मला वाटतं ज्या वर्ल्डची जी टोटल रिक्वायरमेंट आहे त्यापैकी फक्त 0.7%च आपल्याकडून कट फ्लावर्स एक्सपोर्ट होतात. 1% पण होत नाही. सर आहेत तिथं, सरांना माहिती आहे. तर 1% पण एक्सपोर्ट होत नाही. जर आपण त्या पद्धतीनं जर प्रयत्न केला, तुम्ही इनोव्हेशन्स केले, ॲटोमायझेशन्स केलं, तर तुमच्या क्वालिटीमध्ये इन्क्रीजमेंट होईल. मला सांगायला आनंद वाटेल की ज्या पिरियडमध्ये आमचा एक्सपोर्ट होत नव्हता, उदाहरणार्थ जुलै नंतर कोणाचा एक्सपोर्ट होत नाही, कारण क्लायमॅटिक कंडिशन फार डिफरन्स असते, तर आम्ही ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि आता डिसेंबर कन्सिस्टंट एक्सपोर्ट करतोय, एवढे ॲडवर्स कंडिशनमध्ये सुद्धा. फक्त त्याला प्रॉपर वे तुमच्याकडे ऑटोमायझेशन्स आणि टेक्निकल टीम जर प्रॉपर लिटरेट असेल आणि वेळोवेळी जर त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेनिंग सेशन्स घेतल्या तर त्याचा फायदा नक्की होतो. आणि ह्याच्यामध्ये तुमचा प्रकल्प सस्टेन होण्यासाठी इंटरनॅशनल मार्केटचं सपोर्ट फार महत्त्वाचं आहे. जरी डोमेस्टिक मार्केट चांगलं असेल, कारण काही पिरियड असा आहे की त्या पिरियडमध्ये तुम्हाला डोमेस्टिक मार्केट फार प्रॉब्लेम्स असतात, त्यावेळेस तुमच्याकडे जर एक्सपोर्टचा बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही त्यामध्ये सस्टेन व्हायला मदत होईल. म्हणून एक्सपोर्ट डेव्हलप करणे आणि कन्सिस्टन्सी त्यामध्ये मेंटेन ठेवणे हे फार महत्त्वाचं आहे. भलेही आता बरेचसे आम्ही स्ट्रगल करतो आहे की स्पेस अवेलेबिलिटी होत नाही, ॲग्रिकल्चर गुड्स असेल त्यासाठी सरकारने थोडंफार स्पेस अवेलेबल करून देणं फार आवश्यक आहे. ते होत नाही आहे, तरी पण आम्ही त्याच्यामध्ये स्ट्रगल करून एक्सपोर्ट डेव्हलप केलं आहे, कन्सिस्टंट मार्केट डेव्हलप केलं आहे, तो एक फायदा होतो. आणि वर्कर्स आणि स्टाफ ह्याच्यामध्ये रेग्युलरली जर तुम्ही कोऑर्डिनेशन्स आणि मिटिंग्स केल्या, गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस केले तुमच्या फार्ममध्ये सेंट्रलाइज हॉलमध्ये, तर त्याचाही फायदा होतो. आणि दुसरं महत्त्वाचं की शेतकरी जे आमच्याबरोबर एकत्र आलेले आहेत त्या शेतकऱ्यांना अजून अट्रॅक्शन येण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या प्राइसेस प्रॉपर गेल्या पाहिजेत. त्यासाठी फ्लावर्स ट्रेसिबिलिटी तुमच्याकडे असावी. जे तुम्ही त्यांच्याकडून उत्पादन रोजच्या रोज विकत घेत आहे, ऑलरेडी सगळ्यांना एकच टेक्निकल हेड असल्यामुळं, सपोर्ट असल्यामुळं सगळ्यांची क्वालिटी सेम असते. तरी काही प्रमाणामध्ये जर लॅक्युना होत असेल तर त्यासाठी प्रत्येकाला कोड दिलेला आहे प्रत्येकाच्या प्रॉडक्टला. ते एका ठिकाणी सेंट्रलाइज झाल्यानंतर त्याचं बॉक्स पॅकिंग करून ज्यावेळेस गिरायकाकडे जातं तर ते गिरायकाकडे ज्या कोडचा प्रॉब्लेम असेल त्याच कोडला त्याचं डेबिट पडेल, जेणेकरून एक ट्रान्सपरन्सी आपल्या ऑर्गनायझेशन्समध्ये डेव्हलप होईल आणि त्यामुळे सस्टेनेबिलिटी यायला आणि ट्रान्सपरन्सीचा पण चांगला फायदा होतो. तर आता आपण म्हणजे सगळ्यात चांगल्या आणि पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट बघितले. ॲक्च्युली आम्ही स्वतः 100हून जास्ती अधिक मी FPOsना ट्रेनिंग केलं आणि त्यांच्याशी इंटरॅक्शन नंतर त्यांच्या फीडबॅकमध्ये आम्हाला असं जाणवलं होतं का कुठेतरी नॉलेज शेअरिंग, नवीन प्रोग्रॅम्स ज्याच्यातून म्हणजे क्रॉप तेच आहे पण तुमच्या प्रॅक्टिसेसनं सर्टिफाय करून त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन मिळणं, तर ह्या सगळ्याचा त्यांना कुठेतरी वाटलं का ट्रेनिंग कमी पडते किंवा नॉलेज कमी पडतं. तर असं आम्हाला आढळलेलं. तर तुम्हाला विक्रम साहेब, का तुम्ही हे सगळी सप्लाय चेन डेव्हलप केली, तर ह्याच्यात तुम्हाला काय चॅलेंजेस आल्या ड्युरिंग करताना? तुम्हाला तुमच्या शेतकऱ्यांकडनं जे मेंबर्स आहेत त्यांच्याकडनं काय फीडबॅक होता? ॲक्च्युली आम्ही पाणी फाउंडेशनचं जे काम केलं वॉटर कपमध्ये, ते 100 मार्काचा पेपर होता. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी वॉटर कॉन्झर्वेशनच्या पण होत्या आणि ॲग्रिकल्चरच्या मध्ये होत्या, ज्याच्यामध्ये ऑलरेडी ऑर्गॅनिक जसं की खत आहे, शेणखत आहे किंवा पाला कुजवून त्याच्यापासून कंपोस्ट बनवणे,
त्या सगळ्या गोष्टी आम्हाला 3 वर्ष आम्ही काम करत होतो, त्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांना ते माहिती होतं. म्हणजे त्यांना जसं की फीडबॅक होता बऱ्यापैकी चांगला, आणि त्याच बेसिसवर आम्ही पुढं काम करत गेलो. आणि आम्ही जे सिलेक्ट केले 2 पिकं, तिसरं पीक पण आहे सोयाबीन. ते आम्ही सोयाबीन तर सगळेच करतात, पण सोयाबीन तर आम्ही करतो आहोत मोठ्या प्रमाणात. ते काय त्यात आपण फक्त कलेक्शन करून ॲग्रिगेशन करून ते कंपनीला पाठवणं हेच काम आहे. पण बाकीच्या क्रॉपमध्ये आपण इंडिजिनस व्हरायटी निवडली आहे, जी दगडी ज्वारी आणि राजमा जे आहे. आणि त्याच्यामध्ये आपण सर्व प्रकारे हे ऑर्गॅनिक हे वापरतो आहोत. जसं की मी तुम्हाला म्हणलं की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे बरेचसे ऑर्गॅनिक प्रोड्यूस आहेत. तर आम्ही त्यांना बोललो होतं, इफकोच्या लोकांना बोललो होतं, त्यांना आम्ही अवेअरनेस क्रिएट केला शेतकऱ्यांमध्ये. त्यांनी व्हिजिट्स केल्या आणि ते लोक खूप वापरायला लागले मोठ्या प्रमाणात. म्हणजे ग्रुप फार्मिंगचा पण फायदा झाला आणि कंपनीचे लोक येतात चांगल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट झालं, इफकोचे झाले, आणि ते सांगतात की हे वेगळ्या पद्धतीचे औषधे नैसर्गिक शेतीला उपयोगी आहे किंवा त्यामध्ये रेसिड्यू काय सापडणार नाही, असे बऱ्याच प्रकारचे आम्ही प्रोड्यूस वापरतो. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. आणि मग पुढं आम्हाला जेव्हा आम्ही मोठ्या ठिकाणी जाऊ किंवा मोठ्या मार्केटमध्ये जाऊ, त्यावेळेस ते रेसिड्यू आपल्याला त्यात सापडणार नाही किंवा त्यात व्हॅल्यू ॲडिशन केलं तर ते एक प्रकारचं ऑर्गॅनिकच असेल. सर्टिफिकेशनला आम्हाला मदत होईल, अशा पद्धतीनं आम्ही काम करतो. ओके. तर आता आम्ही पण एक FPOचा मेंबर आहेत, तर आम्हाला माहिती आहेत का खूप साऱ्या अडचणी येतात. आम्हाला तर 4 डायरेक्टर जमा करणं पण एक टास्क होता. तर तसंच मित्रेश साहेब, म्हणजे तुम्ही एवढे सगळे प्रोग्राम रन केले, तुमच्या अंडर शेतकरी आले, तर तुम्ही तर बरेच चॅलेंजेस फेस केले असतील. तर असं काय आहे का तुम्ही कुठचे चॅलेंज फेस केलं आणि कसं तुम्ही शेतकऱ्यांना हे सुचवून दिलं? काही मॉडेल फार्म किंवा तुम्ही काय प्रॅक्टिसेस केल्या आणि त्यांनी दाखवलं, तर असं काही तुमचा अप्रोच कसा होता या चॅलेंजेसला? वे ऑफ अप्रोच म्हणायला गेला तर एक 2-3 आस्पेक्टमध्ये होता. पहिलं म्हणजे टर्निंग द ॲग्रिकल्चरल फार्मर्स टुवर्ड्स जॅकफ्रूट ॲज अ कल्टिवेशन. कारण की जेव्हा जो बेल्ट हापूस आंब्याचा बेल्ट आहे किंवा काजूचा बेल्ट आहे, तर तिथे फणसाची लागवड करणं तर हे फार डिफिकल्ट होतं. डिफिकल्ट म्हणजे त्यातली ॲक्च्युअल कमर्शियल आस्पेक्ट हा शेतकऱ्यांना समजून येत नव्हता. तर आम्ही त्यासाठी एक मॉडेल प्लॉट्स डेव्हलप केले. 10 झाडांचे प्लॉट्स, 50 झाडांचे प्लॉट आणि 100 झाडांचे प्लॉट्स. आम्ही शेतकऱ्यांना प्रूव्ह करून दाखवलं की तुम्ही आंबासारखा क्रॉप आहे, आंबा हा फळांचा राजा आहे आणि तो जग प्रसिद्ध आहे आणि तो कायमस्वरूपी राहीलच. पण जर अल्फान्सो मँगोचा जर मेंटेनन्स कॉस्ट जर बघितला तर 12 ते 15 फवारण्या केल्याशिवाय त्याला हापूस आंबा धरत नाही. कॅश्यूचा जर तुम्ही सिनारिओ बघितलात तर कॅश्यूमध्ये पूर्वी काजूचे दिवस फार चांगले होते. म्हणजे आजही बघाल तर 1000 रुपये 1200 रुपये काजू हा मार्केटमध्ये विकला जातो. तर लोकांना काय वाटतं की काजूचा शेतकरी फार श्रीमंत आहे. तसे ॲक्च्युअल परिस्थिती नाही आहे. कारण की आफ्रिका, घाना, बेनी, टांझानिया इकडची काजू बी इम्पोर्ट ड्युटी कमी झाल्यामुळे 60-70 रुपयात मिळते. त्यामुळे लोकलचा कॅश्यूचा रेट हा 100 रुपये झाला. त्यामुळे 10 एकरचा समजा 1000 झाडं काजूचा शेतकरी असेल, तो हार्डली 2.5 ते 3 लाख रुपये कमवतो. तेच जर आपण द्राक्षाच्या कंपॅरिझन बघितलं, डाळिंबाच्या कंपॅरिझन बघितलं, ते फार कमी आहे. तर जॅकफ्रूटच्या केसमध्ये काय आहे की वेन वी आर टेलिंग दॅट वी हॅव टू डबल द फार्मर्स इन्कम, तर कशा पद्धतीने, तर वी हॅव प्रूव्ड दॅट की रिड्युसिंग द मेंटेनन्स कॉस्ट. तर फणसासारखं क्रॉप जे आहे, जे तुम्हाला इनिशियली तुम्ही जेव्हा लागवड करताना त्याला जे खड्डा असेल, त्याला जे लेबर्स लागत असतील आणि झाडाची कॉस्ट असेल, तेवढीच तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे. 2 वर्ष फक्त त्याला पाणी द्यावं लागतं आणि पुढे त्याला कसलीही खतं फवारण्याची गरज नाही. हे जेवढे पायलट प्रोजेक्ट्स जेव्हा सक्सेसफुली रन झाले, तेव्हा लोक हे जॅकफ्रूटच्या फार्मिंगकडे टर्न झाले आणि तेव्हा एक चांगल्या क्वालिटीचे, गुड क्वालिटीचे ग्राफ्टिंग्स आणि गुड क्वालिटीचं प्लांटेशन झालं. दुसऱ्या ॲस्पेक्टमध्ये आम्ही असं केलं की फणसापासून व्हॅल्यू ॲडेड क्रॉप्स आपण सोशल मीडियावर बघतो, गुगलवर बघतो, पण ते ग्रामीण भागातले शेतकऱ्याला समजावून सांगणं, अरे की फणसाच्या भाजीला जगभर डिमांड आहे, त्याच्यापासून विगन मीठ बनतं, त्यापासून जॅकफ्रूट बिर्याणी बनते, पण ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना समजावून सांगणं फार डिफिकल्ट होतं. मग तेव्हा फणसाची पोळी किंवा फणसाचे तळलेले गरे हे आपल्याला फक्त 2-3 महिनेच अवेलेबल असतात. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही जर आज 50 किलो बनवताय, एखादी लेडीज किंवा बचत गटाची महिला जर 50 किलो बनवते, तर आम्ही त्यांना ॲश्युरिटी दिली की तुम्ही 500 किलो बनवा. आणि तुम्ही जे एक बेस रेट ठरवून FPO त्यांच्याकडनं सोर्स करायला लागली आणि त्याचं मार्केट क्रिएट करायला लागली. मग त्याच्यामध्ये वुमन फार्मर्समध्ये एक काय म्हणतात डेव्हलपमेंट झाली की बाबा आम्ही 500 किलो जर बनवलं तर आम्हाला मार्केट आहे.
तर तशा पद्धतीनं प्रोसेसिंगमध्ये बारीक बारीक लूप होल्स आम्ही क्रॅश करायचे प्रयत्न केले आणि मग नंतर जे गव्हर्नमेंट अप्रूव्ड नर्सरीच्या माध्यमातून एक जॅकफ्रूट मिशन जसं गोव्यामध्ये सुरू आहे तसं जॅकफ्रूट मिशन महाराष्ट्रामध्ये पण पाईपलाईनमध्ये आहे, तर त्याच्या माध्यमातून एक गुड क्वालिटी ग्राफ्टिंग्स प्रोव्हाइड केले. ही विन विन सिच्युएशन ॲज अ FPO आणि FPO मेंबर्ससाठी झाली. अरे आज आम्ही जे फणसाची झाडं लावतोय तर त्याला आम्हाला मुंबईला विकायची गरज भासत नाही, पुण्याला भासत नाही की APMC मध्ये जाऊन विकायची गरज लागत नाही. तिथल्या तिथे तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या प्लेसला आपल्याला APMC पेक्षाही चांगला रेट मिळतो. तर ते एक कॉन्फिडन्स डेव्हलपमेंट झाला आणि तशा पद्धतीने एक म्हणजे तसं बघायला गेलं ते सक्सेस सांगतोय मी. फक्त बारीक बारीक हे लूप होल्स किंवा बारीक बारीक ड्रॉबॅक्स किंवा बारीक बारीक प्रॉब्लेम्स हे खूप आहेत आणि रुरल प्लेसला काम करताना डिफिकल्टी येतात, पण त्याला जर वे आउट काढत गेलं, आता ऑलमोस्ट 5 वर्ष झाले आम्ही एक FPO रन करतोय, तर वी आर अप टू अ लिटिल बिट ऑफ सक्सेस स्टेज. आणि इथून पुढे जसं व्हॅल्यू एडिशन अजून वाढेल तसं शेतकऱ्यांमध्ये चांगली त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होईल आणि त्यांना ॲक्च्युअलमध्ये कमर्शियल त्याचा फायदा आणि सोशल आणि इकॉनॉमिक वेलफेअर डेव्हलपमेंट त्या FPOच्या मेंबर्समध्ये होईल अशी आम्हाला एक अपेक्षा आहे. व्हेरी गुड. तर म्हणजे जयसिंग, मी तुम्हाला हे विचारू शकतो कारण का जेव्हा आपण ग्रीन हाऊस बनवतो त्याचा एक लाईफ स्पॅन असतो का सर्टन लाईफ स्पॅन नंतर परत तुम्हाला रिइन्व्हेस्ट करायचं आहे. तर हे चॅलेंजेस आणि हा जो कमर्शियल इम्पॅक्ट आफ्टर सर्टन पिरियड हा तुम्ही कसा कॉम्बॅक केला आहे, म्हणजे ह्याचं प्लॅनिंग कसं आहे म्हणजे फॉर अ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. जसं विक्रम साहेबांनी सांगितलं त्यांची FPO म्हणजे इज प्लॅनिंग टू कीप इट रनिंग फॉर 200 years, म्हणजे इट इज हाऊ सस्टेनेबल इट इज. तर हाऊ इज सस्टेनेबल अप्रोच वेन इट कम्स टू वेन देर आर स्ट्रक्चर्स इन्वॉल्ड? सर्वप्रथम एकदा पॉली हाऊस इरेक्शन केलं की साधारणपणे जे पॉलिथिन असतं ते पॉलिथिनचं लाईफ 5 वर्षापर्यंत असतं. म्हणजे 5 वर्षापर्यंत त्याच्यातून जे काही इफेक्ट मिळायला पाहिजेत किंवा उदाहरणार्थ लाईट ट्रान्समिशन जे आहे ते आतमध्ये ज्या लक्स मीटरमध्ये लाईट पाहिजे ती लाईट मिळणे किंवा आतमध्ये क्रॉप जे आहे ते प्लांटेशन केलेलं त्याच्यापासून जे क्वालिटी प्रोडक्शन येणार आहे ते एक 5 ते 6 वर्षापर्यंत क्रॉप आपण परत रिप्लांटेशन करणं आवश्यक असतं. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस प्लांटेशन करतो त्यावेळेस योग्य टायमाला प्लॅन्ट्स तुम्हाला मिळणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे प्लांटेशन केल्यानंतर एक 5 ते 6 वर्षानंतर तुम्हाला ते अप्रूट करणं पण गरजेचं असतं. ज्यावेळेस अप्रूट करायचं आहे त्यावेळेस पूर्ण जमिनीचं टिलिंग ऑपरेशन्स करणं, त्याला रिमूव्ह करणं बाहेर, त्याच्यानंतर त्याचं त्या जमिनीचं फ्युमिगेशन करणं, काही मोठ्या प्रमाणामध्ये काही सॉईलचे फिडिंग करणं, ही जी कॉस्ट आहे ही कॉस्ट आपल्याला बिअर करायला लागते. आणि जर तिथून पुढच्या ज्या प्लांटेशनला चांगलं उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल गुणवत्तापूर्ण, तर वरचं पॉलिथिन शीट पण तुम्ही 100% पूर्णपणे चेंज केलंच पाहिजे, नाहीतर मग परत पुन्हा क्वालिटीचे प्रॉब्लेम्स तयार होतात. तर अशा वेळेस तुम्हाला आमचं उदाहरण सांगतो. आमच्या एका प्रोजेक्टला एका ठिकाणी 15 एकरचा प्रोजेक्ट आहे. आम्ही त्या ठिकाणी नवीन प्लांटेशनसाठी वेगवेगळ्या नर्सरी मॅन्सकडे गेलो. त्यांना सांगितलं की ह्या टॉप ग्राफ्टेडचे चांगल्या क्वालिटीचे प्लॅन्ट्स आम्हाला पाहिजेत. आम्ही त्यांना कमिटमेंट दिल्या, रायटिंगमध्ये दिला, ॲडव्हान्स दिला, पण आम्हाला प्लांटिंग मटेरियल काही वेळेवर मिळालं नाही. मग आम्हीच आमचा निर्णय घेतला की आपण आपलं स्वतःची प्लॅन्ट क्राफ्टिंग नर्सरी सुरू करूया. स्वतःचं जरी आपण आपल्याकडं सगळं स्ट्रक्चर आहे, आपल्याकडं नॉलेज आहे, आपल्याकडं जागा आहे आणि सगळे ॲटोमायझेशन्स आपण करून आपलं एक प्लॅन्ट ग्राफ्टिंगची नर्सरी सुरू करू. तर प्लॅन्ट ग्राफ्टिंगची नर्सरी आमच्या स्वतःसाठी चालू केली. आमच्या नर्सरीमुळं राईट टाईमला आम्ही प्लांटेशन करू शकतो चांगल्या क्वालिटीचे प्लॅन्ट्स, आणि आमच्याकडेच ग्रो केलेलं असल्यामुळं कोणत्या व्हरायटीज लावायच्या ते आमच्याबरोबर आम्ही सिलेक्शन करतो. आणि त्याचा इतका चांगला रिस्पॉन्स भेटला की आजूबाजूच्या सगळ्या शेतकरी आमच्याकडे पाहायला यायला लागले की अरे ह्यांचे प्लॅन्ट्स इतक्या चांगल्या क्वालिटीचे, इतकं चांगलं उत्पादन देतात, कमी वेळेमध्ये प्रोडक्शनला येतात. तर मग बऱ्याचशा ऑर्डर्स आम्हाला यावं लागल्या. इतक्या ऑर्डर्स आल्या की जे आम्ही 20 गुंठे म्हणजे 20 गुंठ्यामध्ये टॉप ग्राफ्टिंगची नर्सरी सुरू केली ती आता 7 एकरमध्ये झाली. म्हणजे नॉट ओन्ली फॉर अस बट वी आर सप्लाईंग टू बाहेरच्या सगळ्या म्हणजे भारतातल्या सगळ्या नर्सरी किंवा पॉली हाऊस ग्रोवर्सला आम्ही प्लांटिंग मटेरियल सप्लाय करतो. हे ज्यावेळेस तुम्ही कराल ह्याच्यामध्ये हे व्हॅल्यू ॲडिशन झालं प्लांटिंग मटेरियलची नर्सरी. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुमच्याकडे प्रॉपर प्लॅन जर असेल तर तुम्ही नक्की सक्सेस होऊ शकता. आणि वेळोवेळी त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन ज्या टायमाला करायचं, आम्ही प्रत्येक आठवड्याला आमचं एक वीकली मीटिंग असते.
लास्ट वीकचा रिव्ह्यू असतो, नेक्स्ट वीकचा ॲक्शन प्लॅन असतो. अमंग द डायरेक्टर्स वी आर डिवायडिंग अवर रेस्पॉन्सिबिलिटीज आणि त्याच्यानंतर मग ते प्रत्येकाने त्यावेळेस काम कंप्लीट केलं पाहिजे. आमच्या गेल्या 3 वर्षामध्ये एक सिंगल मिटिंगसुद्धा आम्ही मिस नाही केली की प्रत्येक शनिवारी आमची मिटिंग असते. म्हणजे ह्याचा फायदा आम्हाला, असं तुम्ही म्हणले की तुम्ही काय करता, तर रेग्युलरली जर तुमचं मीटिंग्स असतील आणि जर ॲक्शन प्लॅन्स असतील तर मग हे सगळे आपल्याला बरोबर त्याच्यावर ओव्हरकम करता येतं. करेक्ट. तर आपण जेव्हा म्हणजे ॲज अ FPO मार्केटमध्ये जातो तर म्हणजे विक्रम साहेब तुम्ही एकदम म्हणजे थ्रू कॉर्पोरेट्स टू हॉटेल्स टू सगळ्यांना तुम्ही सप्लाय केलं. तर आर कॉर्पोरेट्स ओपन टू ॲक्सेप्ट FPO प्रोडक्ट्स का? त्याचा तुमचा काय फीडबॅक आहे का? कॉर्पोरेट तुम्हाला एंटरटेन करतात का? काय चॅलेंजेस येतात का? त्याच्यातून तुम्हाला कसा फायदा होतो? नाही, पहिले थोडंसं वाटत होतं की कॉर्पोरेट्स एंटरटेन करत नाहीत, पण नंतर अवेअरनेस इतका झाला आहे की FPOचं नाव पहिल्यानं लोकांना माहीतच नव्हतं FPO म्हणजे काय. पण आता गेले कोविडपासनं लोकांना तरी फार्मर प्रोड्युसर कंपन्या बऱ्यापैकी माहीत झाल्या आहेत. त्याच्यामुळं ॲक्सेप्टन्स चांगला आहे आणि बेसिकली बऱ्याचशा अशा कंपन्या आल्या आहेत ज्या सोशल बेस आहेत. जसं ते इर्जिक फाउंडेशनचे इथं बसलेले आहेत, तर ते पण FPOच्या प्रॉडक्ट्स घेतात किंवा असे FPOचे प्रॉडक्ट्स ड्रिवन करणारे काही ऑर्गनायझेशन आहेत ते तर तुम्हाला लगेच ॲक्सेप्ट करतात. पण मार्केटमध्ये थोडंसं जे ओपन मार्केट आहे तिथं थोडेसे चॅलेंजेस येतात की FPOला कसं स्टँड करायचं. पण त्याच्या वेळेस जर डायरेक्टर त्याच्या मागं जर फर्म उभा असेल, त्याचा एखादा थोडं डायरेक्टरचा एक चेहरा असेल तर किंवा कंपनीचं चांगलं प्रोफाईल असेल आणि थोडंसं हिस्ट्री असेल चांगली, तर खूप चांगला रिस्पॉन्स भेटतो. आता आम्ही राजमा पुण्याला गेले 5 वर्ष कंटिन्युअस सप्लाय करतो आहे. चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत ज्या पुढं एक्सपोर्ट करतात किंवा ते लोकल मार्केटला पेनिट्रेट करतात. त्यांना आम्ही एकदम उत्तम प्रकारचा राजमा सॉर्टेक्स क्वालिटीचा, आजकाल सॉर्टेक्स क्वालिटी आली, तर तो आपण सप्लाय करतो आहे. काही डोअर टू डोअर पण आपल्या म्हणजे काही सिस्टीम्स आहेत त्याच्यामधनं पण आपण पेनिट्रेट करतो आहे. आणि कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जर तुम्ही प्रेझेंटेशन चांगलं असेल तुमचं, म्हणजे ॲज लाईक अ लिमिटेड कंपनी किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, FPO ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, फक्त त्याचं लिगल थोडंसं फॉर्मेशन वेगळं आहे. पण ते प्रेझेंटेशन चांगलं असेल तर नक्कीच उपयोग होतो त्याचा. आणि आजकाल बऱ्याचशा कंपन्या एकमेकाशी पण ट्रेडिंग करत आहेत, म्हणजे एक फार्मर प्रोड्युसर कंपनी दुसऱ्या फार्मर कंपनीसोबत, किंवा पूर्वी जे व्यापारी होते, जे व्यापाऱ्यांना पण आता मटेरियल भेटणं फार दुर्भाग्य झालेलं आहे, त्यांना पण मटेरियल भेटत नाही. मग काय झाले, आमचे सगळे आता फार्मर्स आहेत 500, त्यांना आम्ही डोअर स्टेप सगळी सर्व्हिस देतो आहे. 10 किलोमीटर 15 किलोमीटर लांब जायची गरज नाही त्यांना. 15 किलोमीटरमध्ये त्यांना 10 रुपयाचा खर्च येत होता समजा फर्टिलायझरला, ते जागेवर भेटते आणि त्यांचं प्रोड्यूस पण आम्ही जागेवरच घेतो आहे. त्याच्यामुळं ते जे व्यापारी आहेत ते पण आमच्याकडे यायला लागले, म्हणजे ते पण ॲक्सेप्टन्स वाढला आहे त्यांना, कारण मटेरियल भेटत नाही. मग आम्ही त्यांना पण काही वेळेस देतो, कारण शेवटी आपला माल खपला तर पाहिजे. आणि आम्ही सगळ्या लेवलला काम करतो आहे, म्हणजे लोकल लेवलला देतो आहे, तिथल्या तालुका लेवलला देतो आहे, जिल्हा लेवलला देतो आहे, पुण्याला देतो आहे आणि काही व्हॅल्यू ॲडिशन करतो आहे. त्यामुळं आम्ही सगळीकडे ओपन आहोत. असं काय नाही की बाबा ठराविकच द्यायचं, आम्ही स्वतःच्या ह्यानी पण मार्केटिंग करतो आहे आणि सर्व चॅनल्स ओपन आहेत आणि त्या दृष्टीनंच आम्ही पुढे जाणार आहोत. करेक्ट. तर आज आपल्याला म्हणजे हे FPOचे रेसिपीचे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स बऱ्यापैकी कळलेत. त्या सिक्रेट इन्ग्रेडियंट्समध्ये मेन म्हणजे प्रोडक्ट सिलेक्शन. तुम्ही क्रॉप कुठचं सिलेक्ट करताय, त्याची ॲक्सेप्टेबिलिटी कशी आहे, सस्टेनेबल प्रॅक्टिसेस म्हणजे तुम्ही करणारे प्रॅक्टिस तुम्ही कसे प्रमोट करून त्याला तुमच्या प्रोडक्टला हायर व्हॅल्यू देत आहेत. व्हॅल्यू ॲडिशन का, व्हॅल्यू ॲडिशन केलं तर एक 10 रुपयाचं कमोडिटी कशी 100-120 रुपयाला पण आपण विकू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण आज ऐकून तुमच्याकडनं म्हणजे बऱ्याच FPOना ह्याच्यातून प्रोत्साहन मिळेल. तर शेवटचं मी तुम्हाला प्रत्येकानं सांगेन का एक मेसेज जर तुमच्या, कारण का आपल्याकडे म्हणजे सेंट्रल स्कीम अंडर 10,000 FPOज आहेत पूर्ण भारतात, महाराष्ट्रात पण जवळपास बरेच FPOज आहेत, तर तुम्ही त्यांना काय मेसेज द्या? एकदम शॉर्टमध्ये सांगतो. ॲज अ FPO मी असं मेसेज देईन
की आपण ॲज अ FPO जर मी फक्त रत्नागिरी किंवा त्या भागापुरती विचार करण्यापेक्षा आज एवढ्या हजारो FPO जे झाले आहेत, सरकार माध्यमातून पण त्यासाठी खूप चांगले प्रयत्न होत आहेत. ह्या एक FPO एकमेकाशी इंटरकनेक्टेड राहणं फार गरजेचं आहे. कारण की उद्या संत्र माझ्याकडे मिळत नाही, पण माझ्याकडे फणस मिळतो आणि आंबा मिळतो किंवा बाकी XYZ गोष्टी मिळतात. हे जर इंटरकनेक्शन असेल तर ग्लोबल आणि एक्सपोर्टला फार डिमांड आहे. पण भारतामध्ये एवढं मोठं कन्झम्शन आहे, ॲग्री प्रोडक्ट्सचं एवढं मोठं कन्झम्शन आहे, ते जरी इंटरलिंक राहिले तर FPOजना इथलाही इथं फार मोठा चांगला धंदा मिळू शकतो. त्यासाठी फार एक्सपोर्टच करायला पाहिजे असं काय नाही, एक्सपोर्ट ओरिएंटेड क्रॉप्स ते देखील असतील. आणि जास्तीत जास्त शासनाच्या वतीने खूप साऱ्या चांगल्या स्कीम, जसं आता अगोदरचं सेशन झालं, स्मार्ट असेल, मॅग्नेट असेल, अपेडा असेल, ह्यांनी खूप प्रयत्न करत आहेत. काही डॉक्युमेंटेशन किंवा लिगल लेगॅलिटीजमध्ये FPO मागे पडत असाव्यात, पण त्या जर आपण टॅप केला तर ह्याचा जास्तीत जास्त फायदा घेणं गरजेचं आहे. कारण की शासन दरबारी त्यावरती फार चांगलं काम सुरू आहे. आणि FPOमध्ये जास्तीत जास्त यंग एंटरप्रेनर्सचं इन्व्हॉल्वमेंट गरजेचं आहे, जे बेसिकली ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत. त्यांनी नोकरीकडे कल जास्ती देण्यापेक्षा जास्ती करून FPO सोबत कधीही काम केलेलं चांगलं राहील, जेणेकरून जे ग्रामीण भागातले शेतकरी आहेत त्यांना त्यांचा माल देशभर जगभर पोहोचवण्यामध्ये मदत होईल. त्यामुळे यंग एंटरप्रेनर्स लाईक बॉईज अँड गर्ल्स हु आर यंग ग्रॅज्युएट्स, दे मस्ट जॉईन हँड्स टुवर्ड्स द FPO. त्याच्या माध्यमातून एक चांगलं ग्लोबल स्वरूप निर्माण होऊ शकतं. धन्यवाद. जयसिंग. मिथिलेश देसाई यांनी बरेचसे मुद्दे कव्हर केलेत. तरी पण मी सांगाल की आपण ज्या पद्धतीनं शेती करतो ती ॲज अ बिझनेस म्हणून शेती करावी. कारण आपण ट्रॅडिशनल वेने शेती करून काय आपण सक्सेस, आपल्याला मार्केटिंग किंवा आपली बार्गेनिंग पॉवर वाढत नाही. जसं कार्पोरेट क्षेत्र तसं बिझनेस मॉडेल तुमच्याकडं तुमच्या शेतीची ब्ल्यूप्रिंट तयार पाहिजे की पुढच्या 5 वर्षापर्यंत. जसं काही ठिकाणी आपल्या मोठ्या कंपन्यांचं ब्ल्यूप्रिंट्स असतात की मला पुढच्या 5 वर्षानंतर मी ह्या स्टेजला असणार आहे. तर हे स्टेज, ती ब्ल्यूप्रिंट्स तुमची अगोदरच तयार पाहिजे आणि त्याचा फॉलोअप करण्यासाठी तुमचा FPO म्हणजे तसं फार चॅलेंजिंग वर्क आहे चालवणं. त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी ही फार महत्त्वाची आहे. तुमच्या अमंग द डायरेक्टर्स आणि अमंग द मेंबर्स त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असेल तर त्याचा फार मोठा पुढच्या याच्यासाठी फायदा होईल. आपल्याकडे जास्तीत जास्त मेंबर्स अट्रॅक्ट व्हावेत आणि आपलं सक्सेसफुल मॉडेल कसं होईल यासाठी वेळोवेळी एकत्र बसणे, मीटिंग्स करणे, रायटिंगमध्ये मिनट्स ऑफ मीटिंग आणि त्याच्यावर एक्झिक्युशन्स करणे, ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे. आणि जसं त्यांनी सांगितलं की यंग एंटरप्रेनर्स जे यूथ आहेत त्यांनी ह्यामध्ये नक्कीच म्हणजे त्याच्यामध्ये एंट्री केल्या पाहिजेत. आणि भरपूर सरकारच्या ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीम्सकडे आपण प्रॉपर वे आपण जर त्यांना अप्रोच केला तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. आणि नक्कीच फार्मर प्रोड्युसर कंपन्याज किंवा फार्मर प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशनसाठी भारतामध्ये फार मोठा स्कोप आहे. थँक्यू. मला असं सांगायचं आहे की म्हणजे आमच्या एरियातलं सांगतो की आमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये म्हणजे 15-20 गाव जर पकडली तर एकही कंपनी नव्हती, कुठलीच कंपनी नव्हती. किराणा माल दुकान सोडलं तर बाकी काहीच नव्हतं. पण जेव्हापासून आम्ही हे एकत्र FPOनी जर काम चालू केलं तर आज तुम्ही जाल, म्हणजे आम्ही FPO चालू केली 2018 साली, आज तुम्ही जाल तर असंख्य कंपन्या झाल्यात आमच्याकडे बघून. म्हणजे एक असं होतं की एक कंपनी काम करते शेतकऱ्यांची, त्याला बघून अनेक उद्योजक, अनेक तरुण, आता कोविडनंतर बरेचसे लोक ग्रामीण भागात वापस यायला लागलेत. तर भरपूर लोक आलेत, भरपूर जणांनी अनेक उद्योग केलेत. हे चिकनचे केलेत, फिशचे केलेत, नंतर बरेचसे दुधाचे केलेत, असे व्यवसाय केलेत. आणि FPOचा मेन फायदा असा होतो की तुमच्याकडं स्ट्रेंथ असते. स्ट्रेंथ म्हणजे तुमच्याकडं 500, 600, 1000 मेंबर आहेत, तर तुमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येक कंपनीचा, प्रत्येक बँकरचा एकदम बदलून जातो. ते तुमच्याकडं तुमच्या दारात येतात. कालच आमच्याकडे एक बायोगॅस कोणतरी कंपनी आली होती, ते म्हणत होती की तुमच्या मेंबर्सला बायोगॅस. HDFC किंवा अशा प्रायव्हेट बँकर्स किंवा गव्हर्नमेंटच्या बँकर्सही आजकाल म्हणत आहेत की तुमचे मेंबर्स आहेत, आपण सर्व मेंबर्ससाठी काही आपण चांगल्या फॅसिलिटी देऊ किंवा काही जे बाहेर मार्केटमध्ये एखादं गोष्ट सर्व्हिस किंवा एखादं गुड्स काही रेटला भेटत असेल तर तुमच्याकडं तेवढं मेंबर्स असल्यामुळं तुम्हाला ते 50% कमीनी तुमच्या मेंबर्सला देता येतं. महत्त्वाचं म्हणजे की असं तुम्ही आयडेंटिफाय केलं पाहिजे अशा फॅसिलिटीज, अशा सर्व्हिसेस, अशा गुड्स, आणि त्या कंपन्यांकडनं, त्या ऑर्गनायझेशनकडनं घेऊन तुमच्या मेंबर्सला त्या दिल्या पाहिजे, जेणेकरून मेंबरचा इनडायरेक्ट बेनिफिट होईल. डायरेक्ट बेनिफिट तर शेअर होल्डिंगचा आणि तुमच्या बाकीच्या तर होणारच आहे,
पण इनडायरेक्ट बेनिफिट हा प्रचंड प्रमाणात होणार आहे ह्याच्यापुढं. आमच्या इथं होतो आहे आणि कंपन्या पण बऱ्याचशा बदललेल्या आहेत. ते पण फार्मर्स प्रोड्युसर कंपनीकडे अप्रोच होत आहेत आणि त्याच्या फॅसिलिटी सगळ्यांनी घेतल्या पाहिजेत. गव्हर्नमेंटच्या तर भेटणारच आहेत, पण ह्या ज्या गोष्टी आहेत याचा फायदा फार्मर प्रोड्युसर कंपनीने करून घेतला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा त्यांच्या सभासदांचा खूप फायदा होईल. कारण सगळ्या सर्व्हिसेस आमच्या इथं तरी आम्ही डोर स्टेप देत आहोत. इवन आमच्याकडं बँक पण नव्हती आमच्या गावात, आजूबाजूच्या गावात बँक नव्हती. तर आम्ही कलेक्टर वगैरे त्यांना CO वगैरे आले होते आमच्या FPOला व्हिजिट करायला, कलेक्टर्स पण आले होते. तर त्यांना सांगून आम्ही बँकेचं एक छोटंसं सेंटर चालू करून घेतलं बँक प्रतिनिधी म्हणून. तर आता आमच्या गावामध्ये कॅश पाहिजे असेल तरी त्या आमच्या सेंटरवर येतात. आम्हीच चालू केलं ते सेंटर. त्या महिला बचत गटाला चालू करायला दिले. ते येऊन पैसे काढतात, पैसे भरतात. म्हणजे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या फॅसिलिटी तुम्ही जागेवर तुम्ही देऊ शकता. आमच्यासारख्या एका रिमोट एरियामध्ये किंवा दुष्काळी भागामध्ये आज बरेचसे चेंजेस घडत आहेत आणि पुढं घडतील. असे चेंजेस माझ्या मते सगळ्या महाराष्ट्रात FPOच्या मार्गाने होतील 100%. नक्कीच. आणि FPO जसं आता तुम्ही सगळे म्हणालात का FPOनी नुसते फार्मर नाही पण पूर्ण इकोसिस्टम डेव्हलप होते आणि ती फक्त शेती नाही पण ह्या 60-70% भारताच्या पूर्ण पॉप्युलेशनला सपोर्ट करते. तर आपण सगळ्यांनी हे प्लेज करू का हा जो GDP कॉन्ट्रीब्युशन आहे विथ दिस FPO स्टेप ह्या कमिंग इयर्समध्ये आपण हा 20पासून परत त्याला 25-30% जे काय असेल तिथपर्यंत घेऊन जाऊ. तर परत एकदा मी सगळ्यांचं थँक्यू सांगतो का तुम्ही ही पहिली स्टेप घेतली टुवर्ड्स दिस प्रोग्रेस आणि यू आर डेफिनेटली अ इन्स्पिरेशन टू मेनी. सो थँक्यू अगेन. थँक्यू. Thank you, Prasad sir. A congenial ecosystem is must for development of producer organizations because they have to deal with the most vulnerable part of agri-value chain. That is the important point you have stated. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मान्यवरांचे आभार मानतो. वेळ बराच झालेला आहे. त्याच्यात मिथिलेश देसाई यांनी वारंवार फणसाच्या भाजीचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे वारंवार ऑडियन्सलाही कळालं की लंच टाईमची वेळ झालेली आहे. पण तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांचे सत्कार या ठिकाणी करूया. मी आपले बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्सचे डिरेक्टर जनरल या ठिकाणी आहेत मिस्टर संदीप खोसला. मी खोसला सरांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. पण तत्पूर्वी आधी सत्कार करू. We want to felicitate you as a appreciation token of our love from the Bombay Chamber of Commerce and Industries. Our Director General Sir is felicitating Vikram Deshmukh, Jaisingh Hulavde, Mithilesh Desai आणि प्रसाद मोरे. एक ग्रुप फोटो होईल सर, एक ग्रुप फोटो.